सातपाटी उमरोली अतिशय महत्त्वाचा सामना. ही 8 षटकं अत्यंत महत्त्वाची असणार. पतीच्या पणाला लागेल यात काही शंका नाहीये. धनित राऊत आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं पहिलं षटक आहे. आणि फ्रंटलाईन करून आहेत चिराग आणि प्रणितची जोडी मैदानावरती. बिनीचे फलंदाज. पहिला चेंडू धनीचा. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं झालंय. पहिल्या चेंडूवरती धनीतनं चिराग बॅक टू द पॅव्हलियन पाठवलंय. पहिलाच धक्का बसतोय. खरं तर कबरच्या डोक्यावरून खेळायचं होतं. ऑफ्टमच्या बाहेर असलेला चेंडू. चिराग खूप चांगले स्क्वेअर देखील खेळतो. कव्हर ड्राईव्ह देखील खूप चांगले असतात. परंतु या मॅचमध्ये चिरागची जादू चालली नाहीये. धनीत राऊत धनीतनं पहिलं यश प्राप्त केलंय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलाय आणि सातपाटी असंघाला मोठा धक्का बसतोय. बरोबर 5:12 झालेत. 15 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. असं नाही की फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला 15 मिनिटं आहेत. बॅट्समनसाठी देखील ती 15 मिनिटं आहेत. सगळं काउंट केलं जाईल. सगळ्या गोष्टी काउंट होणार आहेत. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट. हा सामना जिंकण्याकरता तुम्हाला या ठिकाणी करावे लागतील अपार कष्ट. तरच या सामन्याचं चित्र होईल स्पष्ट. सातपाटी धनीत राऊत अप्रतिम कामगिरी करत असताना व्यासपीठावरती मान्यवर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दत्तात्रय पाटील यांचं शुभागमन झाले. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अमोल पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रमांक 3 वरती विरू. आता मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला गेलाय. यापूर्वी विरू फार उशीर आला होता. आता मात्र क्रमांक 3 वरती त्याला संधी मिळाली. खूप छान कामगिरी त्याने केली होती. गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. धनीत यश प्राप्त करते पहिल्या चेंडूवरती. छान ड्राईव्ह ऑन साईडला केलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑनला आला आणि चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. त्याचं एकच धाव. विरूचं खातं खोललं जातं. एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं चांगली कामगिरी केली सातत्यानं आणि विरूसारखा खेळाडू व्यावसायिक स्पर्धा सध्या खेळतोय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची प्रचंड मागणी. धनीत राऊत महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्गवरती आघाडीचा गोलंदाज. बिनीचा फलंदाज चिराग स्वस्तात बाद झाल्यानंतर प्रणित आणि विरू मैदानावरती आहेत. चेंडू ड्राईव्ह केलाय. सुरेख फटका डीप स्ट्राइक कव्हरला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न यशस्वीपणे. या 2 धावा पूर्ण. सुरेख कामगिरी. फंबल अलाउज द बॅट्समन टू कम बॅक फॉर सेकंड. धाव संख्या दुहेरी नाता वाढते. 3 धावा धापलकावरती आहेत. आजचा 3रा दिवस. उद्या 4था दिवस असणार आहे. बरोबर 9:30 सामना सुरू होणार आहे. उद्या देखील तमाम प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी या मैदानावरती दाखल होतील. अमोल स्मृती चषकाचा थरार पाहण्याकरता. बॅट्समन विरू 1, प्रणित 2. धावसंख्या धापलकावरती 1 गडी बाद 3. ब्लाइंड स्ट्रीप. त्यानंतर एक गली पॉइंट. छान फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळलाय. एकच धाव मिळेल. डीप स्ट्राइक कव्हरचं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एकेरीनं धावसंख्या वाढते. प्रणित पोहोचला 3 वरती. संघ पोहोचला 4 वरती. 1 गडी बाद 4. वैभव घरत, प्रफुल्ल घरत, नवज्योत किणी, कुंदन घरत स्पर्धेत शिल्पकार. धावसंख्या झाले 4. गोलंदाजी मार्कवरती तयार असेल धनीत राऊत. छान मनगटाचा वापर ऑन साईडला केलाय. मिडल लेग वरती चेंडू होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या वेगानं 2 धावांनी धावसंख्या 6 वरती पोहोचले. ही खासियत आहे विरू अत्यंत जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना. आणि प्रेक्षकांसाठी निश्चितच हा सामना देखील अटीतटीचा होणार यात काही शंका नाहीये. खेळात राजा म्हणजे क्रिकेट मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व पाहतोय. धावसंख्या धापलकावरती आहे 6. गोलंदाजी मार्कवरती धनीत राऊत. राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेलाय. फटका चांगला आहे. गली आणि पॉइंटचा क्षेत्र भेदत चेंडू झाली सीमारेषा पार. यामध्ये नाही दुमत. या चेंडूवरती विरूने दाखवली आपली हुकमत. चौकार. धाव संख्या 10. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय अद्भुत खेळानं जगभरातील कोट्यावधी क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवले. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10. सातपाटी
प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता रियांश शिरेबन उमरडी संघाने. पुन्हा एकदा कुंदन आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. डीजे मास्टर, सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत. पाच वाजून 16 मिनिटं झाले. सामना सुरूच ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 10 पमान 7 पाटी ए. 5 वाजून 16 मिनिटं झालीत. गौतम आपल्या कोटातलं पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. खेळण्याची जबाबदारी असेल प्रणित. 3 वरती बॅटिंग करतोय तर विरू शानदार बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यानं 7 धावा केल्यात. एक जबरदस्त चौकार त्याच्या बॅटमधनं पॉइंटच्या दिशेनं. ऑन साइडला चेंडू पूल केलाय, प्रेक्षकांमध्ये चेंडू गुल केलाय. षटकार प्रणितच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. गाजतयो सोहळा बाडोली गाव सारा लागला या नाचाला सतुबाई आईचा. गाजतयो सोहळा बाडोली गाव सारा लागला या नाचाला सतुबाई आईचा. थँक्यू मनोज आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. मनोजजी, या ठिकाणी दत्तात्रय पाटील व्यासपीठावरती दाखल झाले, त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. आदरणीय दत्तात्रय पाटील, पंडितचा काय फटका होता. अत्यंत दर्जेदार पुल शॉट त्यानं ऑन साइडला खेळला, मिड विकेटला. धावसंख्या धापलकावरती 16. सुरेख चेंडू होता गौतमचा. एक चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते, चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते. मनोजला मी विनंती करेन, दत्तात्रय पाटील व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण करावा. नवापूर अजून प्रतीक्षेमध्ये आहेत. डहाणू देखील या ठिकाणी मैदानावरती प्रतीक्षा करतायत. रिव्हर्सचा फटका खेळाय, बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु चेंडू थांबणार नाही थांबणार. या ठिकाणी नाही झुकणार, चौकार ठोकणार विरू. बाडोली गावाची मानाची पालखी येताव झेवूनी. वीरू हो जा शुरू. शानदार बल्लेबाजी कर रहे, स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 21 पर 21. शुक्रिया शेखर. गौतम की इस ओवर में पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर चौका. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी प्रणीत और वीरू द्वारा. टॉप ऑर्डर के ये दोनों बल्लेबाज. टॉस कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद चलेगी लॉन्ग अप पर. प्रॉपर टाइमिंग नहीं है, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील करते तब तक बहुत ही तेज रफ्तार के साथ चीती की दौड़ लगाते हुए प्रणीत. डेंजर एंड पर आपको भागना था और बेहतरीन तालमेल दोनों बल्लेबाजों का. स्कोर इसी के साथ 23 पर पहुंच चुका. 23 रन 1 विकेट के नुकसान पर 7 पाटी ए. पहले बल्लेबाजी कर रहे और सबसे बेहतरीन खिलाड़ी वीरू इस वक्त बेहतरीन फॉर्म में लग रहे हैं, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. शॉर्ट पिच गेंद को हुक किया. बॅट्समनला लागले धावांची भूक, त्याने फटका खेळला हुक आणि विरूची बॅटिंग झापूक झोपूक झापूक झोपूक. अतिशय दर्जेदार बॅटिंग वीरूकडून. हुकमाचे एक सुरेख कामगिरी करत असताना नेत्रदीपक फटकेबाजी आतापर्यंत आपण बघितले. वीरूच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आलेत. क्लास, टॉप क्लास बॅटिंग. 27ला 1. ऑन साइडला खेळायचा चेंडू बॅटवरती तर आला नाहीये. बघूया पंचांचा इशारा. राकेश सर काय करतात. 22चा चौकार. सुरेख चेंडू होता, चेंडू खराब नव्हता तरी देखील चेंडू फाईल कसीबर शप्पार. नशिबाचा चौकार. कारवे लगतो आता शर्यत जमवाई.
थँक्यू. अत्यंत महत्वाचं म्हणजे चापेवाडी चषकाचं देखील आपण सुंदर आयोजन पाहतो आणि त्याचे आयोजक सध्या दत्तात्रय पाटील व्यासपीठावरती आहेत. चापेवाडी चषकाचे तारीख कधी येणार आहे ते देखील आपण पाहूया, परंतु तत्पूर्वी या स्पर्धेकरता त्यांचं आगमन झालंय आणि 2100 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे. आदरणीय दत्तात्रय पाटील साहेब, आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चापेवाडीची तारीख कधी येते याची उत्सुकता आम्हाला आहे. चापेवाडीची स्पर्धा देखील जुनी स्पर्धा आहे आपल्या भागामधली, सफाळे भागामधली. वेगवेगळ्या स्पर्धा, रॉकीच्या चषकाचं बिगुल वाजले, शिवनेरी चषकाचं बिगुल वाजले. फक्त वेळ घेऊ नका. 5:21 मिनिटं झाले. धाबलकरती एकूण डाबा आहेत 31-1 स्थिती आहे आता सध्या. 7 पाडी अ. गोलंदाजी मार्कवरती गौतमला आपण पाहिलं पहिल्या षटकात धनीच्या 10 धाबा, पण गौतमचं षटक मागणं ठरलं. नशिबाचा चौकार, त्यानंतर दर्जेदार बॅटिंग विरुबाकडनं आपल्याला बघायला मिळाली. शानदार बॅटिंग त्यांनी केली. काय कमालीचे फटके खेळले. 2 षटकानंतर स्थिती आकडेवारी जर बघितली किंवा आता धावसंख्या पाहिली तर एक स्वप्न स्टार्ट झालाय 7 पाटी अ संघाला. 4 षटकांचा सामना, 3 षटकासाठी 15 मिनिटं तुम्हाला दिलेत. 5:22 मिनिटं झालेत. एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत अगदी सोन्याची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल हर्ष. फटका चांगला सजवलाय, परंतु चेंडू भरपूर वरती गेलाय. कोयलेकमध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल. प्रणीतचा संपलाय खेळ, प्रणीतचा खेळ संपलाय. या दरम्यान मनोज आपण या प्लीज. मनोज प्लीज आपण घ्यायचं व्यासपीठावरती. मनोज पाटील मन्या प्लीज. या स्पर्धेच्या दरम्यान चापेवाडी चषकाचं शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतं. अतिशय सुंदर असा खेळ तिथे असतो. मी मनोजला विनंती करेन, मनोज या. मनोज पाटील आपण दत्तात्रय पाटील चापेवाडी चषकाचे शिल्पकार, चापेवाडी चषकाचे उद्घाती या ठिकाणी दाखल झालेले आहे. आपण त्यांचा सन्मान करूया. बॅटरला देखील विनंती, जास्त वेळ घेऊ नका. हा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेकरता 2100 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. दत्तात्रय पाटील साहेब चापेवाडी चषकाचे शिल्पकार, चापेवाडी चषकाचे आयोजक, चापेवाडी चषकाचे उद्घाते, त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. आपला या स्पर्धेचा आयोजक अर्थात मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि मी दत्तात्रय पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असतंच तेव्हा. पहिल्या षटकात 10 धाबा, दुसऱ्या षटकात 21, तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती हर्षनं अतिशय जबरदस्त कामगिरी केली. पंडितचा महत्वपूर्ण विकेट. ओ हो. एकेरी धाव घ्यायचा इरादा दिसतो की दुसरी धाव घेणार. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. निशांत मैदानावरती आलाय. धावसंख्या आता धाबलकावरती वाढते. धावसंख्येमध्ये वाढ. 33-2 स्थिती आहे. 33-2. एक चांगली गोष्ट मी सफाळ्यामध्ये बघतो, कारण इथे वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला आयोजित करत असताना आयोजक पाहायला मिळतात. ऑन साईडला जोरकस फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. कदाचित जे बॅट फिरवलं त्याची हवा इथपर्यंत पोहोचली की काय, इतका जोराने फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क. विकेट, त्यानंतर डबल आहे, त्यानंतर आपण बघितलं डॉट बॉल. धावसंख्या आता 33 वरती थांबले. एक चांगली गोष्ट या ओव्हर नंतर मी तुम्हाला सांगेन. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. भन्नाट वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, तितक्याच ताकदीने एक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आपण दिशांकडून. परत एकदा गोलंदाज थांबलाय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. हा सामना जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. हर्ष गोलंदाजी मार्कवरती 2दा थांबलाय. रनबे राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस, त्याचा खरपूस समाचार. चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळते 4. पंचांचा इशारा बघूया. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. आणि आता चॅलेंज केलंय पंचांनी. ऑनफिल्ड अंपायरने या ठिकाणी निश्चितच आपण बघू शकता नो बॉलचा इशारा केला. त्यामुळे पंचांचा इशारा, टीव्ही अंपायरचा काय इशारा असेल ते देखील पाहूया. निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. 5:25 या ठिकाणी झालेत. इट्स अ नो बॉल.
ही रणभूमी आहे. दोनदा थांबला आणि त्यानंतर मला वाटतं मैदानावरती गोलंदाज स्लोवर रन टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये चेंडू फुल टॉस गेला. त्याचा फायदा घेत दिशांत या चेंडूला दिशा दिली फाईन लेगच्या दिशेनं. चौकार. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आउट ऑफ द स्टंप. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज हर्ष. या स्पर्धेकरता जे अर्थदाते त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. सुरेश केणी यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मनापासून धन्यवाद. हो 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 शानदार गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेश केणी वेल्डर विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडून 1000 रुपयाची आर्थिक मदत आम्हाला आलेली आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला विनंती आहे सुरेश केणी वेल्डर आपण व्यासपीठावरती आपला निश्चितच सन्मान देखील यापूर्वी आपण केला परंतु आपण उपस्थित आहात. आपण व्यासपीठावरून क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. सुरेश केणी साहेब ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच हात या ठिकाणी समांतर करतात. धावा अमांतर येतात. धावपल करती धावा धावसंख्या पोहोचते 39 वरती 39. शानदार कामगिरी करत असताना हर्ष या ओव्हरमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ कुठे चेंडू खेळायचा तर फाईन लेगच्या दिशेने चेंडू केलाय थर्ड मॅनला. चांगलं करतो. एक खराब चेंडू होता त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज षटक क्रमांक 3 अर्ष समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 40-40ला 2 7 पाटी महत्वाचा सामना. तर एक चांगली गोष्ट सफाळीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता शिवनेरी चषकाचे आयोजक आपण अनिल केणींना पाहिलं. त्यानंतर आत्ताच चापेवाडी चषकाचे आयोजक व्यासपीठावरती आहेत. आणि जेव्हा चापेवाडीची स्पर्धाची सुरू झाली ना की इथल्या स्पर्धेचे आयोजक त्या मंचावरती जातात एकमेकाला मदत करतात. ही महत्त्वाचं आहे कारण स्पर्धा जर झाल्या तरच खेळाडू घडतील आणि म्हणून ह्या स्पर्धांचं जतन करणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि मग धावसंख्या 40 आहे. धावसंख्या 40 आहे अत्यंत महत्त्वाचं. तर या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. आपण स्पर्धा करायची आहे पण आयोजनामध्ये करायचे. आयोजन आपलं कसं असेल चांगलं कसं असेल त्यासाठी तो प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न प्रत्येकजण करत असतो आपापल्या परीनं. शिवनेरीची चषका आपण शिवनेरीची जी स्पर्धा आहे ती निश्चितच एक डे नाईटची स्पर्धा चापेवाडीची स्पर्धा अर्थात जुनी आहे. त्यानंतर रॉकी चषकाचं देखील बिगुल वाजले. आता आपण या ठिकाणी आमदार चषक तो देखील मानाचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज मान्यवर त्या ठिकाणी येतात. सुंदर आयोजन देखील आपल्याला बघायला मिळतं. या सर्व स्पर्धा निश्चितच विटी लाईनसाठी संजीवनी देतात. धावसंख्या 40-40ला 2. कुंजन शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. ताकदीचा वापर जास्त होतोय. विरूनं या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली परंतु तो का धावतोय मला कळत नाहीये. तिसरे धावायचा प्रयत्न होईल का आणि 3 धावा पूर्ण. दिवसा ढवळ्या मैदानावरती 11 खेळाडू 2 अंपायर असताना केलेली चोरी ही 3 धावांची. दिन दहाडे हा विरू आहे काय करेल सांगता येत नाही. धावसंख्या धावफलकावरती आहे एकूण 43 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 पाटी. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर तिसरी धाव घेतील की नाही असं वाटलं नव्हतं आणि त्याचाच फायदा विरूने घेतला. तुम्ही गाफील राहिलात आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघाने फायदा घेतलाय. 43ला 2. एक्स्ट्रा कव्हरला अतिशय दर्जेदार फटका. सुख म्हणजे काय असतं त्याची प्रचिती देणारा त्याची अनुभूती देणारा अत्यंत सुरेख कव्हर ड्राईव्ह क्लासिकल बॅटिंग मैदानावरती विरू बाबरेकडून. वा विरू वा. विरू विरू हो जा सुरू. काय बॅटिंग करतोय मैदानावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर आपण एक्स्ट्रा कव्हर आहे. अगम मोटर्समध्ये आपण बघितलं थोडासा गॅप आहे त्या गॅपमध्ये खेळलाय. टायमिंग प्लेसमेंट अफलातून ही विरूची ताकद आहे. आतापर्यंत त्यानं 4 कडकडीत चौकार ठोठावलेत. सुपर बॅटिंग. काय बॅटिंग केले दिशांत. त्याच्या बॅटमध्ये 1 चौकार. ऑन साईडला खेळायचं होतं पूल करायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 47ला 2 स्थिती आहे. 47 शेवटचं षटक या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा त्यानंतर चौकार. आणि कडक 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 धावण्याची गरज नाहीये. मारा कम घसीटा ज्यादा.
मिडविकेट सीमार शबार षटकार. हा वीरू आहे, काय बॅटिंग करतोय मैदानावरती. आता त्याचा नंबर बरोबर आहे, यापूर्वी त्याचा नंबर उशीर आला होता 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता. आता तो बरोबर 3 क्रमांकावरती, त्याचा नंबर 5वा 6वा अजिबात नाहीये, त्याचा नंबर 1 2 3 आहे. आणि तुमच्याकडे एक असा वाघ आहे ना, तो कधी या ठिकाणी मैदानात जाऊन या ठिकाणी ढरकाळी फोडू शकतो. मग त्याला उशिरा पाठवण्यात काय अर्थ नाहीये, त्याला सेट व्हायला वेळ दिला तो अतिशय खतरनाक होऊ शकतो हे त्याने दाखवून दिले. सुरेख चेंडू आहे कुंजनचा, गोलंदाजी करतोय कुंजन. बॅट्समन वीरूने देखील अफलातून कामगिरी केली. एक चांगलं बॅटरला प्रेक्षकांना पाहायला मिळते. धावपल करते. एकूण डावा आहेत 53ला 2 सध्या स्थिती आहे. 7 पाटी अ. 5 अजून 31 मिनिटं झाली आहेत. एक इनिंग अजून शिल्लक आहे आणि त्याचबरोबर एक चेंडू या इनिंग मधला. हेलिकॉप्टर खेळायचं होतं क्षेत्ररक्षक मिडविकेटला. एक धाव पूर्ण केले आणि चित्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. निशांत आणि वीरू हे 2 काय धावतायत मैदानावरती. 55 धावा धापलकावरती आहेत. पहिली इनिंग 7 पाटी अ संघाची समाप्त झाले. तर या मॅच मध्ये उमरोली संघासमोर 56 धावांचे आव्हान असणार आहे. कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आजच्या या शेवटच्या सामन्याचा शेवटचा डाव रंगणार आहे. मजा येणार आहे. प्रेक्षकांना देखील 56 धावांचा पटला कसा केला जातोय हे सांगण्याकरता समालोचन कक्षामध्ये अजित पाटील दाखल होतील. तर चला उमरोली लवकर बाहेर या, उमरोली लवकर बाहेर या. त्याचं कारण काय तर बघा, सूर्य मावळतीला निघालाय, तुम्हाला बॅटिंग करायची. जरा पावलांचा वेग वाढवा. उमरोली पावलांचा वेग वाढवा. त्याचं कारण आहे सूर्य मावळतीला निघालाय. येणारे 5 ते 10 मिनिटं अतिशय महत्व. बघा 7 पाटीचं कौतुक आहे, ते लगेच मैदानावरती गेलेत. सूर्यप्रकाशात खेळायचं की अंधारात खेळायचं हे तुम्ही ठरवा. त्यामुळे उमरोली पावलांचा वेग वाढवा. लवकर तुमचे बॅट्समन मैदानावरती पाठवा. महत्वाचा सामना आहे, दिवसभर मेहनत घेतलेली आहे आणि आता मेहनतीचा परिपाक असणार आहे. शेवट गोड करायचं आहे आणि त्यासाठी उर्वरित एक इनिंग 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 56 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार होईल. कुंदन जर आमच्याबरोबर राहिला तर आणखी मजा येईल. चला वळूया मॅचकडे. 56 अब तक 56चं टार्गेट आहे. थोडंसं घाई करा. उमरोळी रियान शिलेवन 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. काटेकी लढत, पैसा वसूल मॅच आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या तमाम क्रीडा रसिकांना एक मानाचा मुजरा असेल. मैदानाच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घेणारे आणि या स्पर्धेचा खरा क्लास वाढवणारा कोण असेल तर आमचे क्रीडा रसिक वर्ग या स्पर्धेची आन बान शान खऱ्या अर्थाने खूप चांगलं सहकार्य करतायत. अमोल पाटील स्मृती चषक 20-25चा एक नेत्रदीपक सोहळा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सुशांत आणि सुशांतच्या सोबतीने आपण बघतोय निशांत. एक सन्माननीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. सुरेश किणी साहेब वेल्डर विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य त्यांनी या स्पर्धेला दिलंय. त्याबद्दल त्यांना मी थँक्यू म्हणतोय आणि बोलतोय आजच्या अंतिम इनिंगकडे, जिथे निशांत आणि सुशांत, निशू आणि सुशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नजरों के सामने लक्ष्य 56 रनों का. जीत और हार के बीच में 24 गेंदें 56 रनों की आरजू लेके एक तरफ इस लक्ष्य को रोकने का प्रयास करेंगे, चकदोचहद कश्मकश होगी, और दूसरी तरफ इस लक्ष्य को पाने की तमन्ना आरजू लेके बीच मैदान में आए हैं हार्ड हिटर बैटर. एक तरफ पर निशांत उर्फ निशु और सुशांत, दूसरी तरफ नौसकीन पर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज वीरू. चला थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून बॅड लाईट येणार नाही. अमोल पाटील स्मृती चषक 20-25 पर्व 4.
अंतिम मॅच आजच्या दिवसातील जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल होईल. बघूया. बेस्ट ऑफ लक. निशांत, वीरू, वीरेंद्र बाबरे, सुवेचित आणि तिथे झालंय फंबल मिसफिल्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 चौकार. निशांतने ठरवून शॉट खेळला. या वेळेला थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. खूप चांगला स्वीप बघायला मिळालाय आणि धावसंख्या 4 ने स्टार्ट करताना एक ड्रीम स्टार्ट. उमरोळी संघ रियांश 11 काय जबरदस्त बॅटिंग करताना मागची मॅच केलेली मॅच ज्या फलंदाजानं खेचून आणली तो म्हणजेच विकी पाटील आणि तदनंतर चांगल्या रिदम मध्ये संघ दिसतोय. रियांश 11 उमरोळी. दरम्यान वीरू बाबरे गोलंदाजी ट्रॅकवर. भन्नाट वेग वेग आणि वेग आहे. टॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅकिंग बघायला मिळते. एक वेगवान गोलंदाजच्या नावाची चर्चा आहे. कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी. आणि दुसऱ्या बाजूने निशांत ज्याची फलंदाजी उल्लेखनीय असते, विस्फोटक असते, तो एक फलंदाज. म्हणजे बॅटल तुल्यबल आहे. बॅटल समतोल आहे. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. वीरू मात्र प्रेशर कन्वर्ट करतोय निशांत कडे. वेगावरती स्वार हा गोलंदाज बघायला मिळतोय वीरू बाबरे. हल्लीच रीलचा युग आहे. प्रसिद्धीचा युग आहे. वलंकित राहणारा असा हा आधुनिकतेचा युग आपण बघतायत. आणि त्या युगामध्ये जेव्हा तुम्ही सातत्यपूर्व कामगिरी करतात त्या त्या वेळेला तुमच्या नावाचा जयघोष होत असतो. अप्रतिम हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिजनला आहे आणि इथे काय घडलंय. सुशांतचा लक चांगला आहे. बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 5 वर स्थिरावलेला आहे. 5 धावा स्कोर कार्डवर. 56 धावांचं टार्गेट. मात्र आपण बघतोय सुशांत यांना. ही हार्ड हिटर बॅटर आहे सुशांत. पुढचा चेंडू अप्रतिम वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर स्वीपर कव्हर्सला चेंडूला खेळला गेलाय. चांगलं फिल्डिंग तिथे बघायला मिळते. व्यूहरचना खूप चांगली आहे. बिरू यांची जशी गोलंदाजी आपण बघतोय त्या पद्धतीचा गेम प्लॅनिंग तुम्हाला बघायला मिळतोय. कहते ना सफलता वाईफाई की तरह हर जगह में होती है, बस उसको कनेक्ट करने के लिए आपके पास स्मार्ट वर्क और हार्ड वर्क नामक पासवर्ड की जरूरत है. आणि ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही विजयश्री संपादन करू शकतात. पुढचा चेंडू आवडेला फुल टॉस करून खेळला. डाऊन द ग्राउंड. नो चान्स. नाही. अपवर्ड्स. जबरदस्त एफर्ट्स इथे बघायला मिळत आहेत. जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक बघतोय. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु थोडस खर्चडलंय. बघायचं इंजरी नसेल अशी आपण अपेक्षा करूया. धावसंख्या स्थिरावलंय ती स्कोर कार्ड वरती 8. आता इथून धावा बनवायच्या ते 48. 16च्या सरासरीने. जबरदस्त प्रयत्न पूर्णतः झोकून दिलं आणि 2 धावा वाचवलेल्या आहेत. तर आपण बघताय सर्पमित्र आणि एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व पिंट्याची मानकर. पिंट्या दादा यांना मी विनंती करतो या आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या पिंट्या दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण टीम आपली खूप चांगलं वर्क करते सर्पमित्र म्हटल्यानंतर. नवे स्कोर कार्ड वरती 8. चला थोडस स्पीडअप करा. बॅड लाईटला स्टार्ट झालंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण बघतोय सुमित. न्यूमॅन सुमित. सुमित तयार होत आहेत.
अजूनही जर आपण बघितलं 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. अप्रतिम चाप केलाय चेंडूला. एक धाव मिळेल. निशानला स्ट्राईक वरती घेऊन आलेले आहेत 9. तून निशान ज्या शॉटसाठी ओळखला जातोय, जी त्याची स्ट्रेंथ आहे ती जर त्याला प्रूव्ह करता आली, डिस्प्ले करता आली, ॲक्टिव्ह करता आली, तर मात्र या मॅचला मजा येईल. तर समोर सुमितच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय, ती गोलंदाजी त्याला राखणं गरजेचं आहे सातपाडी संघासाठी. पुढचा चेंडू निशांत इज ऑन अ फायर. लॉफ्ट केलाय चेंडूला, ठोकलाय सरळ षटकार. कावकर्णच्या डोक्यावर येतोय आसमानी टोला. अर्धा डझन धावा. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचते ती 15. या शॉटसाठी निशांत नेहमी ओळखला जातोय आणि 4 झालाय सुमितच्या अगेन्स्ट. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू अप्रतिम जमिनी लगतचा फटका आपण बघतायत. मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळेल. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 16. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. 16 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 16 ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त ऍटमॉस्फिअर. थोडस प्रयत्न सुरू आहे एका बाजूने निशान आणि सुशांत यांचा. चेंडू क्रमांक 4. बॅटला स्विंग करतायत, परंतु आला एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुमित. संघासाठी एक महत्वाची भूमिका, महत्वाचा रोल अदा करताना प्रेशर पूर्णतः बॅटिंग टीम कडे त्याने कन्वर्ट केले. त्याच्या मागचं कारण 4 चेंडू हाताळताना अवघ्या 8 धावा दिलेल्या आहेत. इथून मात्र मोठे शॉट, जी आवश्यकता आहे, गरज आहे रियांश 11 उमरोळी संघाला. गतीला परिवर्तन करणारा चेंडू लेग गलीला मात्र फील्ड केलं जाईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते. 17, 13, 39 असं इक्वेशन आहे. म्हणजे या चेंडूवरती निशांतची भूमिका, निशांतचा रोल, त्याचा इंटेंट, त्याचा इम्पॅक्ट, त्याचं बॅटचं स्विंग करणं किंवा त्याच्या बॅटने येणाऱ्या या चेंडूवरती धावा, ह्या भरपूर महत्त्वाच्या आहेत. इफेक्ट होईल पुढच्या 2 षटकामध्ये या चेंडूवरच्या प्रभावावर. बघूया. अंतिम चेंडू सुमितने चांगला स्पेल हाताळलाय, परंतु एक चेंडू चांगला टाकणं गरजेचं आहे. यावेळेला परफेक्ट यॉर्कर. 1 रन्स घेईल आणि निशू मात्र राहील स्ट्राईकला का इथे बघावं लागेल. यस, येणारे चेंडू आहेत 12. 19च्या सरासरीने बनवायच्या त्या 38. 38 धावा. चला लवकर फील्ड अरेंज करा. बॅड लाईट आले प्लीज. सातपाडी संघ युवा खेळाडू आहेत. प्रत्येक षटकानंतर पाणी नको याची नोंद घ्या आपण. रखरख. चला पाणी आणले ते द्या, हवं असेल त्याला तर घे पाणी घे. बारा चेंडू 38 ची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय. दिशांत. चला थोडस स्पीडअप करा. थोडस बॅट केलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत कव्हर पॉइंट रिजन मध्ये निशांत या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतताना फलंदाज होतोय बाद. सन्युमान
चिन्मय ऑडिटर बॅटर आहेत. आज मात्र चिन्मयच्या बॅटिंगची पॉवर अमोल पाटील स्मृती चषकाच्या या तिसऱ्या दिवसामध्ये जर तो दाखवतोय तर जे एक मोठं टार्गेट आहे त्यांच्यासमोर 11 चेंडूमध्ये 38चं. अकरा चेंडू 38ची गरज आहे. चिन्मय गेम चेंजर खेळाडू. उंबरोळीचं ते मैदान 3 चेंडू 3 षटकाराची गरज असताना च्या खेळाडूनं विजयश्री खेचून आणला होता. तोच हा लढवय या खेळाडू दाखल झालाय संकट काळामध्ये रियान शिलेवनच्या फलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईक वरती. चिन्मय इथे आपण बघतायत लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त एक धाव मिळेल. आता मात्र 37 धावा येणारे 10 चेंडू 37 धावा. वाईट रन रेट भरपूर वेगानं वाढतोय. उत्कृष्ट गोलंदाजी दिशांची राहिले. परत कंट्रोलमध्ये ठेवलाय स्कोर. कुठल्याही फलंदाजाला फ्रीडम मिळू देत नाहीये, थाबा बनवून देत नाहीये. त्याच्या मागचं कारण रफ्तार आणि टप्प्यावरचं असलेलं उत्कृष्ट नियंत्रण ही एक जमेची बाजू आहे दिशांत यांची. सुशांत अप्रतिम वेल कट म्हणायला हरकत नाही. आणि ते सिली पॉइंट मध्ये एक नाजूक टच बघायला मिळतोय. थोडीशी पॉवर लावली असती चौकार आला असता. न्यूमॅन विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये येतील. मागच्या मॅचचे हिरो त्यांची बॅट तळपली होती. 5-15ची गरज असताना विकी पाटीलनं अप्रतिम फलंदाजी केली होती. तीच फलंदाजीची गरज आता आहे. आता येणारे चेंडू तुमच्याकडे ते 9 आणि धावा बनवायच्या त्या 37. आता षटकाराची भाषा म्हणजे 9 मध्ये 6 षटकार. आमचे कल्पेश पाटील खूप हार्डवर्क करताना या स्पर्धेसाठी आपण बघतायत. संपूर्ण जी आमची अंटायर टीम आहे आणि 9 चेंडू 37ची गरज आहे. पिच क्रिएटरच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत कल्पेश असेल, सुजल आहे, पवन म्हात्रे असतील, प्रणव असेल, आयुष, आदी, निकेश, प्रणव, हर्ष, वरद पाटील, दीप किणी, साहिल घरत, शुभम किणी, कुशाल, कुणाल भोईर, मनोज खरत. ओ भन्नाट वेग या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. तर जसे डॉट बॉल जातील तसा विजयाचा सुगंध सातपटी संघाच्या दिशेने हळूहळू जाताना आपण बघू शकाल. आठ चेंडू आणि 37ची गरज आहे. पूर्णतः हवी होताना गोलंदाज दिशांत. पुढचा चेंडू विकीसाठी. एवढा प्रॉपर टायमिंग बघायला मिळत आहे. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफला. एकदम परिपूर्ण. आता 7 मध्ये 6 उत्तुंग षटकार खेळावे लागतील. इम्पॉसिबल नाही आहे, परंतु कठीण टार्गेट आहे. कुठला आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार आलेले आहेत, परंतु त्यावेळेला तुमच्यासमोर टार्गेट नव्हतं. तुम्हाला टार्गेट द्यायचं होतं. अशा वेळेला मात्र ती बॅटिंग झालेली आहे. परंतु इथे चिन्मय हा एक हार्ड हिटर बॅटर आहे. अंतिम चेंडूमध्ये जर एखादा शॉट येतोय तर मात्र तीच टार्गेट राहू शकतं. वाईड बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 56चं टार्गेट असताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत 21. आता 7:35ची गरज आहे. 7 चेंडू 35ची गरज. चिन्मय आणि इथे आपण बघताय चिन्मयच्या बॅटमधनं हवाई यात्रा करणारा अप्रतिम हवाई सफरचा षटकार आलाय. आता येणारे चेंडू आहे 6 आणि 29ची गरज आहे. दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत, परंतु टार्गेट थोडंसं स्टीप आहे. चला लवकर फील्ड अरेंज करा. आता टीम मीटिंग नको आहे. विनंती असेल अंतिम गोलंदाजी ट्रॅकवर या.
गोलंदाजाला फक्त 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत आणि फलंदाजाला तब्बल 5 उत्तुंग षटकार हे खेळायचे आहेत. काउंटर अटॅक. दरम्यान बघूया विकीचा गेम प्लॅनिंग काय असेल. लीड करणार की संधी देणार चिन्मयांना, हा एक प्रश्न आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. वेदांशु. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर. वेद म्हटल्यानंतर आपण बघतोय यजुर्वेद, अर्थवेद, सामवेद, ऋग्वेद हे वेद प्रामुख्याने आपण बघतोय, जे 4 वेद आहेत. बघूया वेदांशु. आणि इथे उंची जास्त आहे. झेल बाद. विकी मागे परतताना आउट. वेदांशु, चला आपण या स्पर्धेला आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब यांचे आम्ही आभारी आहोत आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच आपण मॅचचा आनंद घेण्यासाठी पुनश्च एकदा आपला पदस्पर्श आमच्या मुख्य मंचावरती बघायला मिळणार आहे. तर बळूया 5 मध्ये गरज आहे ती 29 ची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धनीत आल्या धनीत सांगतायत मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न प्रभास सुरू राहणार आहे. येणारे 4 चेंडू मध्ये बनवायच्या 23 अजूनही 4 षटकार मॅच जिंकू शकतायत. बघूया मॅचला काही होऊ शकतं. धनीतनं आगाज केलाय. भाई लढेंगे आखिरी तक लढेंगे. जीत और हार तो निर्णायक क्षण है, लेकिन जब मौका मिला है तो दिखाएंगे. बल्लेबाज हमारे बल्लेबाजी के अंदर जो क्षमता है, जिधर करते हैं बड़ी शॉट को उसको दिखाएंगे. बघूया गोलंदाजाला एक फक्त चांगला चेंडू टाकायचा आहे. याच गोलंदाजानं विनर स्टंबोडीच्या अगेन्स्ट 9 धावा वाचवल्या होत्या. परंतु क्रिकेट आहे, क्षणोक्षणाला नवीन क्रिकेट, नवीन टुर्नामेंट, नवीन विकेट, नवीन मॅच, नवीन गोलंदाज आणि समोर नवीन फलंदाज यांच्यातलं जे बॅटल आहे. धनीत हो, आणि इथे मात्र पूर्णतः आपण बघतायत प्लम मध्ये पकडले गेले आहेत. धनीत ओयुडी आउट गॉन. चला शेवटी नेहमी शेवट गोड व्हावा ही इच्छा सर्वांची आहे. तर कॅन्डी हो जाऊ दे एक सॉन्ग. तर नक्कीच कॅन्डी तयार होत आहेत. गोरू स्ट्राईक वरती आहेत. औपचारिकता शेष आहे. 3 मध्ये 23 बनवायचे आहेत. लिगल 3 चेंडू खऱ्या अर्थाने सुपर हिट मध्ये दाखल होईल. 7 ओहो गोरू खेळायचं होतं मिड विकेटला. चेंडू जातो डाऊन द ग्राउंड. परंतु वीरू बाबरे क्लास दाखवत आहेत फिल्डिंगचा. आणि आणखीन एक धक्का. कमॉन डीजे. टाकलाय दलन आया वाकडे हेरिया वलन गो आया वाकडे हेरिया वलन नगिरीनी न टाकलाय दलन आया वाकडे हेरिया वलन गो आया वाकडे हेरिया वलन ना एकटी जाऊ मी खाई ना मला कोणीतरी घेऊन पलन गो. थँक्यू. कुंजन आलेले आहेत नवीन बॅटर. गोरू अप्रतिम शॉट होता तुमचा, परंतु त्याहूनही देखणं क्षेत्ररक्षण वीरूचं तिथे राहिले. शेवटचे 2 to go. एवढा चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. वीरू पुनश चेंडूला फील्ड करेल. तदवर सिंगल परिपूर्ण. आणि आजच्या दिवसातील अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अंतिम चेंडू आपण बघणार आहोत. मेहुल पाटील, अमर पाटील, शेखर किणी आणि ते आपण बघताय चिन्मयच्या बॅटमधनं वेल फिनिश षटकार आलाय. अनुराग चव्हाण असतील, आमचे जतीन असतील, आमचे कॅन्डी असतील, कुंदन घरात असतील आणि संपूर्ण आम्हाला सहकार्य करणारे आमची युनिटी यांचा आम्ही आभारी आहोत. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं वर्क तुमच्या माध्यमातून बघायला मिळालं.
आजचा एक महत्वाचा सोहळा आपण पार पडतोय. प्लेअर ऑफ द मॅच वीरू बाबरे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि ते देण्यासाठी आम्ही कुंदन घरत यांच्या माध्यमातून आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी वीरू बाबरे. चला या लवकर वीरू. हाडलक रियान 11 मुरळी संघ खूप चांगला टप्पाईट आपण केलात. जिंकणं हारणं होत राहतं आणि पराजयाला सामोरे जावं लागतं.